तर मित्रांनो, ऑनलाईन बिझनेस म्हणजे नेमकं काय? आज भरपूर साऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये हाच क्वेश्चन आहे की एक्झॅक्टली ऑनलाईन बिझनेसमध्ये करावं काय लागतं. आणि या ट्रेनिंगमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की ऑनलाईन बिझनेस म्हणजे नेमकं काय. ऑलराईट मित्रांनो, ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत, पण सुरुवात कुठून करायची? हा जो क्वेश्चन आहे ना, याच क्वेश्चनमुळे मॅक्सिमम लोक ऑनलाईन बिझनेस स्टार्टच नाही करत. कारण एक बिगनर खूप जास्त कन्फ्युज असतो. कारण त्याच्यासमोर मल्टिपल प्लॅटफॉर्म्स आहेत, मल्टिपल बिझनेस मॉडेल्स आहेत. इंस्टाग्राम, युट्यूब, फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, AI, डिजिटल प्रोडक्ट. करायचं तर काय, कुठून सुरुवात करायची? राईट. आज तुम्ही ह्याच सिच्युएशनमध्ये असाल की तुमच्यासमोर ऑप्शन्स भरपूर आहेत, पण कुठला ऑप्शन तुमच्यासाठी आहे, कुठला बिझनेस मॉडेल तुमच्यासाठी आहे, कुठला स्किल्स तुम्हाला शिकावं लागेल, ये मतलब ह्या गोष्टीमुळे तुम्ही पाऊलच टाकत नाही, तुम्ही ऍक्शनच घेत नाही. राईट. इतके सगळे ऑप्शन्स, पण नक्की कुठून सुरुवात करायची हे कोणी स्पष्टपणे तुम्हाला सांगत नाही, आणि म्हणून तुमची सिच्युएशन जी आहे तेच आहे. पण आजच्या ट्रेनिंगमध्ये मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही एक ऑनलाईन बिझनेस बिल्ड करू शकता. कारण फक्त हा एक व्हिडिओ नाही आहे, अशा व्हिडिओची मल्टिपल सिरीज मी लॉन्च करणार आहे. ओके, डेली बेसिसवर एक व्हिडिओ येईल, ज्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायला भेटेल की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस ऑनलाईन बिल्ड करू शकता. ऑलराईट गाईज, इन्फॉर्मेशनची कमतरता नाही, डायरेक्शनची आहे. ओके, इंटरनेटवर हजारो ट्युटोरियल्स आहेत, पण योग्य सिक्वेन्स किती जणांना माहीत आहे? म्हणजेच काय, की आज युट्यूबवर, चॅट जीपीटीवर, राईट, भरपूर सारं कॉन्टेंट अवेलेबल आहे. फक्त एका क्लिकवरून तुम्ही मल्टिपल कॉन्टेंट जनरेट करू शकता. बट सिक्वेन्स वाईज एक्झॅक्टली कुठून सुरुवात करायची, डिरेक्शन काय असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, हे माहीत नसल्यामुळे आज एक बिगनर कन्फ्युज्ड आहे. तुम्ही जर एक स्टुडंट असाल, हाऊस वाईफ असाल, किंवा एक वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्हाला सुद्धा तुमच्या मोकळ्या वेळेमध्ये स्टार्ट तर करायचं आहे. तुम्हाला सुद्धा ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत. इंस्टाग्रामवर, युट्यूबवर तुम्ही भरपूर सारे असे व्हिडिओज पाहता, शॉर्ट्स पाहता, बट एक्झॅक्टली ते लोक करतात का, हे माहीत नसल्यामुळे आपण पाऊल उचलू शकत नाही. ऑलराईट. ऑनलाईन बिझनेस म्हणजे फक्त इंस्टाग्रामवर रील पोस्ट करणे आहे का? किंवा इंस्टाग्रामवर अकाउंट क्रिएट करणे आहे का? किंवा फक्त फॉलोअर्स असल्यावरच ऑनलाईन बिझनेस करू शकतो का, असं गैरसमज आहे लोकांमध्ये. पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर ऑनलाईन बिझनेसमध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे ऑडियन्स पाहिजे. ते ऑडियन्सचा जो प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्याकडे पाहिजे, आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशनला देण्यासाठी एक ऑफर तुमच्याकडे पाहिजे, एक सेल्स सिस्टीम पाहिजे. राईट. तेव्हा कुठे एक सस्टेनेबल लॉंग टर्म ऑनलाईन बिझनेस बिल्ड करता येतो. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. आता ऑनलाईन बिझनेस म्हणजे नेमकं काय, जसं की आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे गाईज, की एक प्रॉब्लेम आहे. आज जगातले जितके पण बिझनेसेस आहेत, ओके, आज तुम्ही कुठलेही बिझनेस ओपन करा, पहा की तो जो बिझनेस आहे ना, तो बिझनेस लोकांच्या प्रॉब्लेमवर बनलेला आहे. ऑलराईट. आज ॲमेझॉन काय आहे, घरापर्यंत तुम्हाला प्रोडक्ट डिलिव्हर करतो. झोमॅटो काय आहे, घरापर्यंत फूड डिलिव्हर करतो. लोकांचा प्रॉब्लेम होता, लोकांना बाहेर जाऊन खायचं नव्हतं, घरापर्यंत पाहिजे. प्रॉब्लेम होता, प्रॉब्लेमला आयडेंटिफाय झाला, त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन बिल्ड झालं, आणि कस्टमर त्यासाठी तुम्हाला पैसे सुद्धा द्यायला तयार आहे. म्हणजे तुमचा रेव्हेन्यू वाढला. इंटरनेटच्या मदतीने स्पेसिफिक ऑडियन्सची प्रॉब्लेम सॉल्व्ह करून रेव्हेन्यू जनरेट करायची सिस्टीम म्हणजे ऑनलाईन बिझनेस. ओके. प्रत्येक ऑनलाईन बिझनेस मागे तीन गोष्टी असतात. फर्स्ट, ऑडियन्स, कोणाची प्रॉब्लेम. नंबर 2, प्रॉब्लेम, कुठला प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम, आणि सोल्युशन, तुम्ही काय व्हॅल्यू देता. ऑडियन्स प्लस प्रॉब्लेम प्लस सोल्युशन इज इक्वल टू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. ऑलराईट गाईज. जॉब वर्सेस ऑनलाईन बिझनेस जर आपण बघायला गेलं तर फरक आपण समजून घेऊया, की एखादा व्यक्ती जॉब करत असेल तर त्या कंपनीमध्ये त्याचा एक स्पेसिफिक रोल असतो. तो स्पेसिफिक रोल तो निभावत असतो, तो करत असतो. रोज सकाळी येतो, बायोमेट्रिक करतो, जेवढं पण त्याचा टास्क आहे तेवढं टास्क कंप्लीट करतो, 5 वाजता तो घरी जातो, आणि महिन्याच्या एंडला सॅलरी येते. एक स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. 100 लोकांच्या टीम असेल त्या कंपनीमध्ये, तर त्याचा एक पार्ट आहे फक्त तेवढंच काम करणे आणि जाणे, आणि तेवढीच अमाऊंट, तेवढीच सॅलरी तो प्रत्येक महिन्याला घेतो. दिस इज कॉल्ड अ जॉब. यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी उठावं लागेल, त्या कंपनीमध्ये जाऊन काम करावं लागेल. ज्या दिवशी तुम्ही नाही जाणार त्या दिवशीची सॅलरी कट. पण ऑनलाईन बिझनेसमध्ये तुम्ही काय करता, तुम्ही एक ऑडियन्स बिल्ड करता. ऑडियन्स कशावर बिल्ड करणार? सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, युट्यूबवर, फेसबुकवर. जेव्हा तुम्ही फॉलोअर्स वाढतात, जेव्हा ते लोक तुमच्यावर ट्रस्ट ठेवतात, ओके, आणि त्या लोकांना जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्याकडे असेल, ते ऑफरच्या माध्यमातून तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करता, आणि तुम्ही पैसे कमवता. म्हणजेच काय, आज लोकांना ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत, आज लोकांना स्किल शिकायचं आहे, पण प्रॉब्लेम आहे ना, शिकायचं आहे. पण सोल्युशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक कोर्स त्यांना रिकमेंड करू शकता, तुम्ही ई बुक त्यांना रिकमेंड करू शकता. राईट.
आणि तुमच्या रिकमेंडेशनमुळे जर एखादा व्यक्ती तुमच्याकडून तो प्रोडक्ट घेतला तर तुम्ही काय करणार? पैसे कमवणार. समजलं? दिस इज कॉल्ड ऑनलाईन बिझनेस. प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सची प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करता, ते लोक तुम्हाला पैसे देतात. राईट? एवढं सिंपल आहे. पण आता ज्यामध्ये प्रॉब्लेम कुठली किंवा ऑडियन्स कशा पद्धतीची पाहिजे, हे सगळ्या गोष्टी थोडे डीपमध्ये आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ओके. तर सर्वप्रथम आपण 5 बिझनेस मॉडेल बद्दल जाणून घेणार आहोत की ऑनलाईन बिझनेसमध्ये हे 5 बिझनेस मॉडेलच्या माध्यमातून लोक पैसे कमवतात. फर्स्ट आहे फ्रीलान्सिंग. मित्रांनो, फ्रीलान्सिंग म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये जॉब नाही करायचं. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही फ्री असता. ओके. तुमच्याकडे लोकेशन फ्रीडम असतं, तुमच्याकडे एक स्किल असते. ओके. एका स्किलच्या माध्यमातून, ओके, जे तुमच्याकडे स्किल आहे त्या स्किलच्या माध्यमातून तुम्ही लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करता आणि त्याच्या बदल्यात ते लोक तुम्हाला पैसे देतात. म्हणजेच काय, आज तुम्हाला डिजिटल मार्केटिंग येतं, आज ऑफलाईनवाले भरपूर सारे बिझनेस आहेत, त्यांना ऑनलाईन यायचं आहे, त्यांना माहीत नाही कसं करायचं, पण तुम्ही त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करता, त्यांना तुम्ही ऑनलाईन घेऊन जाता आणि तुम्ही त्या लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड केल्याबद्दल ते लोक तुम्हाला पैसे देतात. आता मी उदाहरण पण दिलेलं आहे. व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, कॉपी रायटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, वेब डेव्हलपमेंट, AI ऑटोमेशन, यापैकी कुठलीही एक स्किल शिकू शकता आणि लोकांना तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायला सुरुवात करू शकता आणि त्याच्याबद्दल तुम्ही प्रत्येक महिन्याला अमाऊंट त्यांच्याकडनं घेऊ शकता. म्हणजेच काय, तुमचा रेव्हेन्यू वाढेल, तुम्ही प्रॉफिट गेन कराल. ऑलराईट. सेकंड नंबरचा जो मॉडेल आहे तो आहे ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे मित्रांनो कुठलं नेटवर्क मार्केटिंग नाही आहे. फर्स्ट, ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्ही काही सेल नाही करत, तुम्ही रिकमेंड करता. तुम्ही राईट प्रोडक्ट राईट लोकांना रिकमेंड करता. म्हणजेच काय, इंस्टाग्रामवर तुम्ही एक ऑडियन्स बिल्ड केलात, युट्यूबवर तुम्ही ऑडियन्स बिल्ड केलात आणि जे पण ऑडियन्स तुमच्यावर ट्रस्ट ठेवते त्या ऑडियन्सला चा जो पण प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून तुम्ही एक प्रोडक्ट त्यांना रिकमेंड करता. राईट. आणि तू रिकमेंड करता वेळेस तुम्ही एक लिंक त्यांना शेअर करत असता आणि त्या लिंकवरून एखादा व्यक्ती जर तो प्रोडक्ट विकत घेतला तर ती कंपनी काय करते, तुम्हाला काही पर्सेंटेज कमिशन देते. ट्रस्ट प्लस रिलेव्हन्स प्लस कॉन्टेंट इज इक्वल टू बेटर ऑपॉर्च्युनिटी. दिस इज कॉल्ड ॲफिलिएट मार्केटिंग. ऑलराईट. तिसरा बिझनेस मॉडेल आहे कॉन्टेंट प्लस पर्सनल ब्रँड. आता हा जो कॉन्टेंट प्लस पर्सनल ब्रँड म्हणजे काय, की तुम्ही एक व्हॅल्युएबल कॉन्टेंट क्रिएट करायला स्टार्ट करता किंवा तुम्ही स्टोरी टेलिंग वाले कॉन्टेंट बनवता किंवा तुम्ही AI वाले कॉन्टेंट बनवता. राईट. जे पण तुमच्या निश आहे, जे पण तुमची निश आहे त्या निशच्या रिगार्डिंग तुम्ही कॉन्टेंट बनवायला सुरुवात करता आणि तुमचे फॉलोअर्स गेन होतात, फॉलोअर्स वाढतात, तुमच्यावर ट्रस्ट लोकांचा बसतो आणि त्यावेळेस काही अशी कंपनी येतात, काही असे ब्रँड येतात जे तुम्हाला ब्रँड प्रमोशनसाठी पैसे देतात. ओके. म्हणजे तुम्ही एका रीलसाठी 10,000, 15,000, 20,000, 30,000, मोठे मोठे जे पण पेजेस आहेत 1 मिलियन वाले पेजेस, ते एका रीलसाठी 3 ते 4 लाख रुपये सुद्धा चार्ज करतात ब्रँडकडून. म्हणजे काय, जर तुमच्याकडे ऑडियन्स असेल, जर तुमच्याकडे लोकांचं प्रेम असेल, लोक तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, तर ब्रँड स्वतःहून तुम्हाला मेसेज करतो त्यांच्या प्रोडक्टला प्रमोट करण्यासाठी. म्हणजे ह्यामध्ये जर तुम्हाला पर्सनल ब्रँड बिल्ड करायचं असेल तर तुमची एक स्पेसिफिक निश तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आता निश वगैरे काय आहे मी येणार व्हिडिओजमध्ये तुम्हाला प्रॉपरली सविस्तरमध्ये समजून सांगणार आहे. ओके. नॉलेज प्लस कॉन्टेंट प्लस ट्रस्ट इज इक्वल टू पर्सनल ब्रँड. गॉट इट. 4 नंबरचा बिझनेस मॉडेल आहे डिजिटल प्रोडक्ट. आता डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय, ई बुक झाले, टेम्पलेट झाले किंवा कुठलं सॉफ्टवेअर झालं. राईट. किंवा एक बंडल झाला, ई बुकचा बंडल झाला, कोर्सेसचा बंडल झाला, कुठलं ऍप्लिकेशन झालं. राईट. याला बनवण्यासाठी वन टाइम आपल्याला खर्च येतो, पण एकदा ते बनवून झालं तर आपण लाखो लोकांना प्रमोट आणि सेल करू शकतो आणि यामध्ये कुठली इन्व्हेंटरी होल्ड करण्याची गरज नाही, डिलिव्हरी करण्याची गरज नाही, कुठलं शिपिंग करायची गरज नाही, लॉजिस्टिकचा खर्च वाचतो. म्हणजेच काय, जो प्रोडक्ट असतो, जसं की ई बुक एखाद्या व्यक्तीने परचेस केलं तर मी त्याला ईमेलवर ईबुकचा ऍक्सेस देऊ शकतो. राईट. म्हणजे एका सेकंडमध्ये त्या व्यक्तीला त्याचा प्रोडक्ट भेटतो व्हॉट्सअपवर किंवा ईमेलवर. एकदा तयार केलेलं प्रोडक्ट वारंवार आपल्याला विकता येतं. ऑलराईट. त्यानंतर 5 नंबरचा जो बिझनेस मॉडेल आहे ऑनलाईन सर्व्हिस बिझनेस. म्हणजेच काय, की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमच्याकडे एक स्किल आहे. ओके. जसं की डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही लीड जनरेशन करता, बिझनेससाठी लीड जनरेशनचं काम करता किंवा तुम्ही ॲड्स मॅनेजमेंटचं काम करता, AI ऑटोमेशनचे सर्व्हिसेस, कॉन्टेंट स्ट्रॅटेजी, सोशल मीडिया मॅनेजमेंट, हे जे पण सर्व्हिसेस तुम्ही पहिला पहिला तर तुम्ही सगळ्या गोष्टी शिकता आणि त्या गोष्टीला तुम्ही सर्व्हिसच्या माध्यमातून लोकांना प्रोव्हाइड करता. नथिंग बट अ फ्रीलान्सिंग मॉडेल. ओके. यामध्ये तुम्ही एक बिझनेसची स्पेसिफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. जसं की लीड जनरेशन सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे बिझनेसचा. लोकांना कस्टमर पाहिजे आणि तुम्ही ॲड रन करून, राईट, गुगलवर ॲड रन करता, फेसबुकवर ॲड रन करता. तुमच्या ॲड रनच्या माध्यमातून काय होतं, त्या तो जो बिझनेस आहे तो बिझनेसमध्ये कस्टमर यायला स्टार्ट होतो. म्हणजेच काय, तुम्ही त्या बिझनेसच्या रेव्हेन्यूला डिरेक्टली वाढवत असता, इन्क्रीज करत असता तुमच्या सर्व्हिसच्या माध्यमातून. ओके.
याला तुम्ही परफॉर्मन्स मार्केटिंग सुद्धा म्हणू शकता, ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा रेव्हेन्यू वाढवण्यामध्ये तुम्ही हेल्प करता. ओके. आता मला सांगा, मी सुरुवात कोणत्या मॉडेलने करू? आता 5 बिझनेस मॉडेल तर तुम्हाला समजलेले आहेत, पण एक्झॅक्टली कुठल्या मॉडेलपासून मी सुरुवात करू? मी एक स्टुडंट आहे, हाऊसवाईफ आहे, किंवा एक वर्किंग प्रोफेशनल आहे. कुठला मॉडेल मी चूज करू? फ्रीलान्सिंग करू, ॲफिलिएट मार्केटिंग करू, कॉन्टेंट क्रिएशन करू, डिजिटल प्रोडक्ट सेल चा बिझनेस करू, का सर्व्हिसेस करू? आय एम व्हेरी कन्फ्युज्ड. योगेश सर, मला तुम्ही सांगा, मी कुठला बिझनेस मॉडेलच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कमवायला सुरुवात करू? योग्य मॉडेल निवडण्यासाठी 3 प्रश्न सर्वप्रथम तुम्हाला विचारावं लागेल. माझी स्ट्रेंथ काय आहे? मार्केटमध्ये कोणत्या स्किल्सची डिमांड आहे? आणि मी कोणती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो? म्हणजेच तुमचा इंटरेस्ट, त्या इंटरेस्टच्या प्रमाणे मार्केटमध्ये त्याची डिमांड पण असली पाहिजे. ओके. प्लस त्या समोरच्या व्यक्तीला प्रॉब्लेम पण असलं पाहिजे आणि त्याचं सोल्युशन तुमच्याकडे आहे. म्हणजे राईट डिरेक्शन. हे सविस्तरपणे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके. एकच फॉर्म्युला सगळ्यांसाठी यूज होत नाही. जसं की तुम्ही एक स्टुडंट असाल, सगळे बिझनेस मॉडेल तुम्ही यूज नाही करू शकत. जर तुम्ही हाऊस वाईफ असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल, तर इथे मी काही स्पेसिफिक सांगितलेलं आहे की प्रत्येक बिझनेस मॉडेल जर तुम्हाला यूज करायचं असेल, तर सर्वात बेस्ट बिझनेस मॉडेल म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. कारण ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्हाला स्वतःचा प्रोडक्ट बनवण्याची गरज नसते. ऑलरेडी एका कंपनीने, एक्झिस्टिंग जी कंपनी आहे ती स्वतः प्रोडक्ट बनवून ठेवलेलं असते, फक्त त्याला तुम्हाला प्रमोट करायचं असतं. तर हा बिझनेस मॉडेल स्टुडंट सुद्धा करू शकतात, हाऊसवाईफ सुद्धा करू शकतात, वर्किंग प्रोफेशनल सुद्धा करू शकतात. मग जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, तुम्ही जसं एक्सप्लोर कराल, तसं तुम्ही फ्रीलान्सिंग, जर स्टुडंट असाल तर तुम्ही फ्रीलान्सिंग सुद्धा ट्राय करू शकता. ओके. जर तुम्ही हाऊसवाईफ असेल तर डिजिटल प्रोडक्ट बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. वर्किंग प्रोफेशनलसाठी पण डिजिटल प्रोडक्ट बिझनेस खूप युजफुल आहे. ओके. डेली फक्त हार्डली 1 तास लागतो या बिझनेसला बिल्ड करण्यासाठी. रोजचा तुमचा फक्त अर्धा तास, ज्यामध्ये आपण Facebookवर ॲड रन करतो. फक्त तुम्हाला कॅम्पेन बघावं लागतं डेली बेसिसला. कुठला कॅम्पेन प्रॉपरली चालू आहे, कुठला ॲड चांगला परफॉर्म करतोय. ओके. त्याला फक्त तुम्हाला प्रॉपरली मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. त्याला स्केल तुम्हाला करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या ट्रेनिंगमध्ये मी शिकवणार आहे. डोंट वरी. ओके. फक्त हे समजून घ्या तुम्ही. ऑनलाईन बिझनेसमध्ये एक्झॅक्टली पैसा अटेन्शन मधून येतो. कारण तुम्हाला माहिती आहे, अटेन्शन इज द न्यू करन्सी. अटेन्शन कसं भेटतो? अटेन्शन तुमच्या कॉन्टेंटच्या माध्यमातून भेटतो. जर तुम्ही रेग्युलर बेसिसला कन्सिस्टंटली कॉन्टेंट क्रिएट करत असाल, रील्स बनवत असाल, शॉर्ट्स बनवत असाल, YouTubeवर व्हिडिओज बनवत असाल, त्यामधनं लोकांचं अटेन्शन तुमच्या व्हिडिओवर येतो, तुमच्या कॉन्टेंटवर येतं. त्यामधून ट्रस्ट बिल्ड होतो. आणि जेव्हा लोकांचा ट्रस्ट बिल्ड होतो, जेव्हा तुमच्याकडे एखादी ऑफर असेल, ती ऑफर तुम्ही लोकांना पिच करता आणि तिथून तुमचा सेल होतो आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. फॉलोअर्स हा बिझनेस नसतो, लक्षात ठेवा. रिलेव्हंट ऑडियन्स प्लस व्हॅल्युएबल ऑफर महत्वाचा असतो. ओके. आता सर्वात मोठी मिस्टेक बिगनर लोक काय करतात माहिती आहे का? हाऊ कॅन आय मेक मनी? हा क्वेश्चन विचारतात. पण प्रत्येक बिगनर लोकांना हा क्वेश्चन विचारला पाहिजे की व्हॉट व्हॅल्युएबल प्रॉब्लेम कॅन आय सॉल्व्ह? मी कुठली मार्केटची व्हॅल्युएबल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो? जसं की मी तुम्हाला म्हटलं की बिझनेस इज ऑल अबाउट सॉल्विंग प्रॉब्लेम. जर तुमच्याकडे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असेल, यू कॅन बिल्ड अ बिझनेस आउट ऑफ इट. ओके. व्हॅल्यू फर्स्ट, रेव्हेन्यू लेटर. ऑल राईट. इन्फॉर्मेशन आहे, एज्युकेशन का नाही? कारण इन्फॉर्मेशन भरपूर आहे. ओके. स्किल आपल्याकडे नाही, त्या स्किलला कसं पद्धतीने मॉनिटाईज करायचं स्ट्रॅटेजी नाही. राईट. एक्झिक्युशन कशा पद्धतीने केलं जातं, कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायचं, एक प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत नसते. आपण फक्त इन्फॉर्मेशन कन्झ्युम करतो. पण राईट मेंटरशिप नसल्यामुळे, राईट इकोसिस्टम नसल्यामुळे आपण कुठे ना कुठे अडकतो. राईट. मित्रांनो, या सिरीजमध्ये ना मी प्रॉपर एक मोठी सिरीज बनवणार आहे. जसं की आज आपण फक्त ऑनलाईन बिझनेसचं बेसिक्स इन्फॉर्मेशन समजून घेतलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बिझनेस मॉडेल किंवा राईट बिझनेस मॉडेल कुठला चूज करायचं, डिजिटल स्किल्स कुठले शिकायचे, पर्सनल ब्रँड कसं बिल्ड करायचं, ऑडियन्स बिल्ड कसं करायचं, लीड जनरेशन, सेल्स अँड कन्व्हर्सेशन, ऑफर प्राइसिंग, कंप्लीट बिझनेस सिस्टम, बिगनर मिस्टेक, राईट, 30 डेजचा प्रोवन ॲक्शन प्लॅन, हे सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. ओके. प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून, ज्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे आणि तुम्ही ऑनलाईन पैसे कमवायला सुरुवात करणार आहात. पण एक प्रश्न अजून बाकी आहे मित्रांनो, या मॉडेलपैकी माझ्यासाठी योग्य मॉडेल कोणता आहे? ज्या प्रश्नाचा आन्सर, ह्या जो क्वेश्चनचा आन्सर आहे, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही एक स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी कुठला बेस्ट बिझनेस मॉडेल असेल. जर तुम्ही एक हाऊसवाईफ असाल तर कुठला बिझनेस मॉडेल तुमच्यासाठी योग्य असेल. जर तुम्ही एक वर्किंग प्रोफेशनल असाल तर तुमच्यासाठी कुठला बिझनेस मॉडेल योग्य असेल. हे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण जर तुम्हाला पूर्ण इकोसिस्टम जाणून घ्यायचं असेल ऑनलाईन बिझनेसची, तर मी आज संध्याकाळी 7 वाजता, प्रत्येक दिवशी मी संध्याकाळी 7 वाजता एक लाईव्ह वेबिनार कंडक्ट करत असतो. ओके. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आजच्या 7 वाजताच्या वेबिनारसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता.
राईट. यामध्ये पूर्ण मी बिझनेस मॉडेल एक्सप्लेन करणार आहे, पूर्ण इकोसिस्टम एक्सप्लेन करणार आहे, माझी मेंटॉरशिप तुम्हाला कशी भेटेल ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ऑलराईट. आणि सोबत तुम्हाला भरपूर सारे कमीत कमी 10,000 रुपयाचे फ्री ऑफ कॉस्ट बोनसेस सुद्धा तुम्हाला मी देणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रजिस्टर करा. ओके. आणि आज 7 वाजता माझा फ्री ऑफ कॉस्ट वेबिनार तुम्ही अटेंड करू शकता. ऑलराईट गाईज, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.